नमस्कार. सध्या चर्चेचा विषय नरहरी झिरवळ. नरहरी झिरवळ यांचा जो व्हिडिओ आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल होतोय. एकदा 2 महिन्यापूर्वी एका एसीबीच्या प्रकरणामधनं नरहरी झिरवळ हे बचावलेले आहेत. आता ह्या नरहरी झिरवळ यांचा 3रा विकेट पडण्याची शक्यता आहे, राजकीय विकेट. यामध्ये पहिले 2 धनंजय मुंडे, त्यानंतर कोकाटे आणि आता नरहरी झिरवळ यांना राजीनामा द्यावा लागू शकतो. जर ह्या व्हिडिओ मागे सत्य असेल आणि हा व्हिडिओ जर सत्य असेल तर नक्की ह्या गोष्टीवरती त्यांना राजीनामा द्यावा लागू शकतो. आता याचं कारण काय? नंबर 1, असं कोणी कोणासोबत व्हिडिओ एक प्रायव्हेट ठिकाणी असू शकतो, तो त्याचा प्रश्न आहे. पण जे यादव नावाचा तृतीयपंथी आहे त्यांच्यावरती खंडणीचा गुन्हा दाखल आहे आणि हे मंत्री महोदय आहेत, विधानसभेचे उपाध्यक्ष आहेत, एखाद्या मतदारसंघाचे लाखो लोकांचे ते लोकप्रतिनिधी आहेत. मग त्यांनी असा नियमभंग किंवा नियमाचं उल्लंघन करून एखाद्या खंडणीखोरासोबत बसणे, उठणे, झोपणे हे त्यांना शोभा देत नाही. हे नियमाचं भंग आहे. नंबर 2, महाराष्ट्रामधलं राजकारण कलंकित होत चाललेलं आहे. कारण अशा 4-2 लोकप्रतिनिधीमुळे महाराष्ट्रामध्ये तमाम जे काही हजारोच्या संख्येमध्ये लोकप्रतिनिधी आहेत, 288 आमदार आहेत, खासदार आहेत 45, या सर्वांना कुठंतरी ह्या गोष्टीचं भोग भोगावे लागणार आहेत. कारण कर्म करते एक आणि फळ भोगते दुसरे. कारण याच्या पाठीमागे काय आहे की राजकारण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन अशा काही 4-2 लोकांमुळे बदलतोय. आणि 3री गोष्ट, ज्या यादव सोबत तृतीयपंथी सोबत झिरवळचा व्हिडिओ व्हायरल झालाय त्याच्यासोबतच अनेक लोकांच्या अनेक राजकारणाच्या फोटो व्हायरल झाल्या. त्याच्यामध्ये संजय शिरसाट सोबत काही फोटो व्हायरल झाल्यात. पुन्हा आपले नाना पटोले आहेत त्यांच्यासोबत फोटो दिसत आहेत. अजून 1-2 मंत्री नेते आहेत त्यांच्यासोबत त्या फोटो दिसत आहेत. तर हे महाराष्ट्रामधले जे नेते मंडळी आहेत की आपण एखाद्या व्यक्तीला जवळ घेत असताना त्याची पार्श्वभूमी समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. तुम्ही जबाबदार लोक आहात, लोकप्रतिनिधी आहात, लाखो लोकांचा तुमच्यावरती विश्वास आहे. तुम्ही डोळे झाकून एखाद्याला जवळ घेणे हे अयोग्य आहे, पूर्णपणे 100% चुकीचं आहे. हे तुम्ही निरीक्षण करायला पाहिजे. कारण तुम्ही जबाबदार पर्सन आहात तर तुम्ही अशा गोष्टी या गोष्टीपासून टाळायला पाहिजे किंवा अशा गोष्टी करायला नाही पाहिजे. तर हे एकंदरीत प्रकरण सिरियस घेण्यासारखं आहे. 2 महिन्यामध्ये हा 2रं प्रकरण आहे नरहरी झिरवळचं. नरहरी झिरवळ बाबत आदिवासी भागातील माणूस, गरीब माणूस, म्हणजे साधं राहणीमान, उच्च विचार वगैरे वगैरे. आता उच्च विचारात आता बेडवरती दिसत आहेत आपल्याला, बाजूला बिअरची बॉटल दिसते, मटनची थाळी दिसते. आता हे कसे उच्च विचार म्हणायला लागेल? आता यामध्ये सगळ्यात महत्वाचं आणि सर्वात मोठा मेसेज महाराष्ट्राला हेच जातो की हे सर्व सारखेच आहेत की काय. तर हा मेसेज महाराष्ट्राला चुकीचा जातो आणि राजकारण्याकडे बघण्याचा, राजकारणी नेत्याकडे बघण्याचा दृष्टिकोन महाराष्ट्राचा आता बदलू शकतो. कारण हे ह्या 6 महिन्यामध्ये अनेक प्रकरणापैकी एक प्रकरण आहे. मी एक म्हणत नाही, अनेक घटनाक्रमापैकी एक हे महत्वाचं आहे. आणि त्यामुळे राजकारणी लोकांकडे खराच्याच प्रकरणामध्ये बघण्याचा दृष्टिकोन बदलला होता. पुन्हा नरहरी झिरवळ यांनी त्याच्यामध्ये भर टाकली आणि आता खरात कुठे गेला दिसत पण नाही. सोशल मीडियाला सगळीकडे नरहरी झिरवळचं चित्रफित दिसते. आता यावरती तुम्हीच सांगा, हे योग्य की अयोग्य. जय हिंद, जय महाराष्ट्र.